नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, गावाकडे गेली आणि गावाकडे जाऊन काय काय घेऊन आली बघा। ही चटणी बनवलेली आहे आणि आता ही बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। वर्षभर पुरेल एवढी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला जो आहे तो सासूबाईंनी दिलेला आहे। 3 ते 4 महिन्यानंतर जातो, परंतु त्यांनी बनवून ठेवलेला मसाला तर तू घेऊन जा, सारखं कुठं घेऊन जायचं असं करून मला तो भरपूर दिलेला आहे। आणि हे बघा अशा बरणीमध्ये भरलेला आहे आणि मला त्यांनी हिंगाचा खडा त्याच्यावरती ठेवायला सांगितलेला आहे, म्हणजे तो खराब होत नाही मसाला। आता मी नेहमी हिंग घेऊन येते, तो पावडरमधला घेऊन येते। आता मला हिंगाचा खडा आता कुठे भेटतोय माहीत नाही, तो आणून मग बरणीवरती ठेवेन किंवा मी थोडंसं प्लास्टिकच्या पिशवीने पॅक करून ठेवेन। वरती एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे। एका मैत्रिणीला थोडासा द्यायचा आहे, कारण तिला आमच्याकडे जो बनवतात ना कांदा लसूण मसाला तो आवडतो। हे बघा गावाकडचे गावरान आंबे जे घेऊन आलेले आहे, थोडे थोडे मऊ झालेले आहेत, पिकायला पण सुरुवात झालेली आहे आणि काही काही खराब पण व्हायला लागलेत बघा। घरच्या झाडाचे आंबे होते, खायला गोड आहेत, परंतु थोडेसे आता कसं आहे माहिती आहे का, आपण पेटीतले आंबे खातो अल्पांस खातो तशासारखे नाहीत, परंतु चव खूप छान आहे, गोड आहेत आणि तो जसे पिकतील तसे खातील। त्यातले काही काही खराब पण व्हायला लागलेत आणि म्हटलं थोडंसं एक दोन आंबे जे पिकले ते साईडला काढीन आणि त्याचा जो चिका आहे तो काढून स्वच्छ धुवून बघते मुलांना खायला देते। हे बघा भरपूर असे पिकायला लागलेत, काही काही थोडेसे आणखी मऊ झाले की खायला सुरुवात करायची। आमरस नाही बरं का, ह्याचं असंच खाण्यासाठी आंबे आणलेले आहेत। आमरसाचे आंबे थोडेसे वेगळे असतात आणि हे कसे असेच खायला पण खूप छान लागतात। थोडासा रस याचा पातळ होत असेल आमरस, पण मी नाही केलेलं कारण रस याचा पातळ आहे, पण खूप छान असं गोडी आहे, त्याचा गोडवा खूप छान आहे। मुलगा टी व्ही बघत बसलेला, त्याला एवढा स्वच्छ करून आंबा दिला पण नको होता। पायरीवरती बसून मीच खाल्ला। सुट्टी असल्यामुळे भरपूर लाड चाललेत आणि खाण्यापिण्याच्या सवयी अरबड चरबड अशा लागलेल्या आहेत, त्यामुळे कसं त्याला आंबा खायचा नव्हता। चला मी खाल्ला, आता उद्याच्या भाजीला काय आणि रात्रीच्या भाजीला काय असा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न तसा मलाही पडतो बघा। आणि हे असे कडधान्य भिजत घातल्याशिवाय पर्यायच राहत नाही आणि नेहमी मी अशी कडधान्य भिजत घालते, कधी मूग घालते, कधी मटकी, कधी मसूर। आता उद्याच्याला ही मटकीला छान असे मोड येतील आणि हे रात्रीच्या भाजीसाठी दूध जे शिल्लक राहिलेलं त्याचं पनीर बनवून ठेवलं आहे बघा। घरी बनवलेलं पनीर आहे, तर ही काचेच्या डब्यात घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं की पनीर जास्त दिवस टिकतं। मी रात्रीच करणार आहे 2 ते 3 तासासाठीच, तरीही मी फ्रीजमध्ये ते पाण्यात ठेवलेलं आहे, म्हणजे पनीर छान राहतं। स्वयंपाक बनवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा भाजी काय बनवायची हा विचार करायला वेळ लागतो। तसंच आता झालं बघा, रात्रीच्या भाजीची तयारी, पनीर बनवीन, आणखी एखादी भाजी बनवीन। आणि हे बघा मी थोडासा पुदिना लावला आहे कुंडीत आणि हे अळूची पानं आहेत, खूप छान आलेत पण छोटी आहेत थोडीशी। कुंडीत थोडंसं पाणी घातलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा।